पंढरपुरात चैत्री यात्रेला 4 लाख भाविकांची उपस्थिती. चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची गर्दी. पंढरपूर चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा रविवारी 4 लाख भाविकांच्या उपस्थितीत हरिनामाच्या जयघोषात पार पडला. उन्हाळ्याचे दिवस असताना भाविकांनी चंद्रभागा स्नान आणि विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शन रांगेत सुमारे 1 लाखाहून अधिक भाविक उभे होते. पंढरीत वारी पोहोचती करून भाविक शिखर शिंगणापूरला जात असल्याने चैत्री ही धावती वारी असल्याचे दिसून आले. चैत्री एकादशीला आलेल्या भाविकांनी प्रथमतः चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे भाविकांनी चंद्रभागा वाळवंट फुलले आहे. स्नानानंतर स्त्रींचे पदस्पर्श मुखदर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. मुखदर्शन रांगेत गर्दी कमी आहे, तर कळस दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांनी तुडुंब गर्दी केली आहे. पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं खिचडी, चहा, पाणी, ताक, मठ्ठा आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. चैत्र शुद्ध एकादशीचा उपवास असतानाही श्री विठ्ठलास पारंपरिक पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही भक्तिभावाने जपली जात आहे. परंपरेनुसार चैत्री एकादशीला भाविक पंढरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुढे शिखर शिंगणापूर येथे जातात. तेथे भगवान शंकर आणि पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. या विवाह सोहळ्यात साक्षात श्री विठ्ठल उपस्थित राहून पंचपक्वानांचे भोजन केल्याचे सांगितले जाते, अशी आख्यायिका आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर.